कोणालाच पाय लावायचा नाही, पाय पडायचा. जवळ नरड्याला येत नाही तोवर सहन करू. निवडणुकीत काही लोक म्हणले होते निवडणूक होईस तर संयम धरा. धरला तेनी. निवडणूक झाली की केलं सुरू. तसं आपण ते आंदोलन संपत तर संयम धरा. बघू, आपण बी बघू. नाविलाज सुरुवात आपल्याकडून नको व्हायला. गाव खेड्यातल्या एकाही ओबीसी बांधवाला त्रास देऊ नका. एकाही. त्यांनी देव द्या म्हणलंय मी तुम्हाला. त्यांना देव द्या, काय द्यायचं. कारण छगन भुजबळला दंगल घडून आणायची. कारण त्याचं तसं आहे. लगेच सांगतो, एक 10 मिनिटं वेळ घेतो, कारण माझे अंग थरथर कापायला लागलं. एका दिवस मला पुन्हा हॉस्पिटलला जावं लागतं का काय की अंगात पुन्हा आग व्हायला लागली. मी नाही खोटं बोलत कधी. शरीर नाही साथ देत मला, खरं सांगतो मी तुम्हाला. त्याने किती डाव टाकले, त्याला दंगल करायची आणि आपल्याला नाही होऊन द्यायची. त्याचं कारण सांग. आपलं स्थगित केलेलं आंदोलन आहे. किती महिने झाले? 10 महिने झाले आपलं आंदोलन सुरू आहे. आपलं स्थगित केलेलं आमरण उपोषण आपल्याला परवानगी नाकार. आपल्या शेजारी का दिली त्यांच्यावर नाही रुसणार आपण कधी. छगन भुजबळने एवढा दबाव आणला, त्यांना दिली. त्यांना देऊ नये मताचे नाही आपण. याला काय म्हणते? जातीवाद नाही म्हणत काय म्हणते? हे छगन भुजबळच्या मराठ्यांच्या विरोधात डाव सुरू आहे. ना आपला विरोधक ओबीसीचा कुठला नेता आहे, ना धनगर बांधवांचा कोणता नेता आहे. सगळ्या मराठ्यात आणि ओबीसीत दंगल घडवण्याचं, जातीय तेढ निर्माण करायचं काम करत असेल तर फक्त एकटा छगन भुजबळ, दुसरं कोणीच नाही.